जीवनातील प्रगल्भ सत्यानुभव. जीवनात काही शिकता आले नाही तरी चालेल, पण माणसं पारखायला शिकले पाहिजे. कारण ती असतात एक आणि जगाला दाखवतात दुसरेच. 2. जोपर्यंत तुमची गरज आहे तोचपर्यंत तुमची तरफदारी केली जाते. गरज संपली की तुम्हाला टाळले जाते. जसे मध संपला की माशा निघून जातात. 3. एकमेकांना समजून घेणे ही गोष्ट ऐकायला बरी वाटते, पण ती कधीच शक्य नसते. कारण प्रत्येक जण दुसऱ्याला आपापल्या अँगलने पाहत असतो. 4. तुम्ही जर अतिशय खरे आणि स्पष्ट वक्ते असाल तर समोरच्या माणसाला तुमचा नेहमीच राग येतो, कारण सत्य पचवणे कठीण असते. 5. मोठेपणा आणि थाटमाट दाखवून लोकांना प्रभावित करता येते. हा एक मोठा गैरसमज आहे, कारण लोकांना स्वतःशिवाय कोणाचेही देणे घेणे नसते. 6. सुज्ञ माणसाने कधीही समोरच्या व्यक्तीला न विचारता सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये, कारण फुकटच्या सल्ल्याची किंमत 0 असते. 7. तुमची उन्नती ही तुमच्या जवळच्या अनेक लोकांना कधीच आवडलेली नसते. हे लक्षात घेऊन आपल्या प्रगतीची गुपिते इतरांशी शेअर करू नयेत. 8. कोणतीही गुड न्यूज ही फक्त आणि फक्त तुमच्यासाठी असते. बाकीच्यांसाठी ती केवळ एक बातमी आणि ईर्षेचा विषय असू शकते. माणूस बघून आणि वेळ बघूनच आपले शब्द खर्च करावे, कारण चुकीच्या माणसासमोर मांडलेले योग्य विचारही वाया जातात. 10. लोक तुमच्या शब्दावर नाही तर तुमच्या यशस्वी कृतीवर विश्वास ठेवतात. तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही काय करून दाखवलात याला जग मान देतं. 11. भरभराटीच्या काळात जग तुमच्या मागे असते, पण जेव्हा तुमची वेळ खराब असते तेव्हा सावली ही साथ सोडते. जे उरतात तेच खरे आपले असतात. 12. दुःखाचे सर्वात मोठे मोह म्हणजे दुसऱ्यांकडून ठेवलेली अपेक्षा. आपण कोणासाठी जे करतो ते समोरचाही करेलच हा जगातील सर्वात मोठा भ्रम आहे. 13. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याच्या फायद्याचे आहात तोपर्यंत तुम्ही चांगले आहात. ज्या दिवशी स्वतःच्या हिताचा विचार कराल त्या दिवशी तुम्ही स्वार्थी ठरता. 14. प्रत्येक ठिकाणी स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. काही वेळा गप्प राहून वेळ जाऊ देणे श्रेयस्कर आहे, कारण वेळ जे उत्तर देते ते कोणीच देऊ शकत नाही. 15. आयुष्यात किती पैसा कमवला तरी शेवटी तुम्ही किती माणसे कमावली हेच पाहिले जाते. थाटमाट डोळे दिपवतो, पण स्वभाव हृदय जिंकतो. 16. लोकांच्या टीकेची भीती बाळगून आपले निर्णय कधीच बदलू नका, कारण हे जग फक्त यशस्वी लोकांच्या कौतुक करते आणि धडपणाऱ्यांची नेहमी थट्टा उडवते. 17. आयुष्यभर कोणासाठी कितीही करा, ज्या दिवशी तुम्ही एखादी गोष्ट करू शकणार नाही त्याच दिवशी तुमचे जुने सर्व उपकार एका क्षणात विसरले जातात. 18. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत लोक विचारतात तू कसा आहेस. गरिबी आली ही रक्ताची नाती ही ओळख दाखवायला विसरतात. 19. जगातील सर्वात मोठी चूक म्हणजे कोणालाही आपला कमकुवतपणा सांगणे, कारण संधी मिळताच लोक नेमक्या त्याच ठिकाणी वार करतात. 20. दुसऱ्याच्या प्रगतीवर जळणारे लोक कधीच स्वतःची प्रगती करू शकत नाही, उलट ते दुसऱ्याचे पाय ओढण्याचं स्वतःचे संपूर्ण आयुष्य संपवतात. 21. तुम्ही कितीही चांगले असा, पण लोकांच्या गरजा बदललेल्या की त्यांच्या नजरेत तुमच्या चांगुलपणाची व्याख्या सुद्धा बदलून जाते. 22. गरज पडल्यावर पाया पडणारे आणि गरज संपल्यावर पाय खेचणारे लोक ओळखायला शिकणे हाच आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्वाचा अभ्यास आहे. 23. ज्यांच्याकडे स्वतःचे देण्यासारखे काहीच नसते तेच लोक दुसऱ्याला मोफत सल्ले देण्यात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असतात. 24. तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेणारे लोक तुम्हाला वेडेच समजतात, पण त्यांना हे माहीत नसते की तुम्ही फक्त नात्यासाठी गप्प आहात. 25. कधी कधी नाही म्हणायला शिका, कारण नेहमी हो म्हणणाऱ्या माणसाला लोक गृहीत धरतात आणि त्याची समाजात किंमत कमी होते. 26. आरसा आणि हृदय यात एकच फरक आहे. आरशात सगळं दिसतं पण कुणीही ते पाहू शकतं, तर हृदयात खूप काही असतं पण ते कुणालाच दिसत नाही. 27. मोठ्या लोकांशी जवळीक साधण्यापेक्षा चांगल्या माणसांच्या सहवासात राहा, कारण संकटकाळी पदे नाही तर माणुसकी मदतीला धावते. 28. दुसऱ्याला खाई पाडण्यात जो लोक आनंद मानतात ते आयुष्यात कधीही स्वतःच्या प्रगतीची खरी उंची गाठू शकत नाहीत. 29. नातं कितीही जुनं असो, जिथे सन्मान नसेल तिथे ते टिकण्यात
काहीच अर्थ नसतो, कारण प्रेमापेक्षाही स्वाभिमान नेहमी मोठा असतो. 30. ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याच्या सुखात मनापासून सामील व्हायला शिकता, त्या दिवशी तुमचे अर्धे दुःख आपोआप कमी व्हायला सुरुवात होते. 31. तुम्ही कितीही योग्य असा, पण समोरचा माणूस तुम्हाला त्याच्या बुद्धीनुसार आणि अवकातीनुसारच जोखणार आहे. 32. यश मिळाल्यावर जगाला तुम्ही कोण आहात हे कळते, पण अपयश आल्यावर तुम्हाला जग नेमके काय आहे हे कळून येते. 33. शांत राहणे हा तुमचा दुबळेपणा नसून समोरच्याला त्याच्या पातळीवर जाऊन उत्तर न देण्याची एक सुसंस्कृत आणि प्रभावी मार्ग आहे. 34. साध्या माणसांना जग वेड समजतं, पण प्रत्यक्षात तेच लोक आयुष्यात खरा अर्थ समजून शांतपणे आणि समाधानाने जगण्याचा प्रयत्न करत असतं. 35. कुणाचे तरी वाईट करून स्वतःच्या सुखाचा महाल बांधण्याचे सुख कधीच टिकत नाही. नियतीचा हिशोब नेहमीच अत्यंत बिनचूक असतो. 36. मैत्री असो वा नातं, जेव्हा तिसरी व्यक्ती मध्ये येते तेव्हा सुरुवातीला संवाद कमी होतो आणि शेवटी ते नातं कायमचं संपून जातं. 37. लोक तुमच्या दुःखात फक्त आम्ही आहोत असं म्हणतात, पण प्रत्यक्षात कोणाचे अश्रू कोणी पुसत नाही. स्वतःचे रडणे स्वतःलाच रडावे लागते. 38. माणसाचा अहंकार हा त्याच्या विनाशाचं पहिलं पाऊल असतं, पण तो जेव्हा अहंकारात असतो तेव्हा त्याला हे सत्य कधीच उमजत नाही. 39. ज्यांच्यावर आपण सर्वाधिक विश्वास ठेवतो तेच लोक आपल्याला सर्वात मोठा धडा देऊन जातात, म्हणूनच कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. 40. लोकांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या वागण्याकडे अधिक लक्ष द्या, कारण शब्द खोटे असू शकतात, पण माणसाची कृतीतून दिसणारे वागणे कधीच खोटे नसते. 41. संकटात रडण्यापेक्षा लढायला शिका, कारण सहानुभूती दाखवणारे जगात हजारो मिळतील, पण प्रत्यक्ष साथ देणारा एखादाच भाग्यवान असतो. 42. स्वतःच्या प्रगतीचा कधीच गाजावाजा करू नका, कारण तुमचे कौतुक करणाऱ्यांपेक्षा तुमचे यश बघून पोटात जळणारे लोक जगात जास्त असतात. 43. नाती ही काचेसारखी नाजूक असतात, एकदा त्याला गेली की ती जोडली तरी जातात, पण त्यांच्यातील मनातली खुणा आयुष्यभर तशाच राहतात. 44. ज्यांच्याकडे स्वतःचे काही कर्तृत्व नसते तेच लोक दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात आणि त्यावर टीका करण्यात आपला सर्वात जास्त वेळ घालवतात. 45. गरिबीत असताना जे लोक तुमच्यासोबत खंबीरपणे उभे राहतात तेच खरे सोयरे, बाकी सर्वजण फक्त सुखाचे आणि समृद्धीचे सोबती असतात. 46. कोणालाही आयुष्यात इतकी सूट देऊ नका की त्यांना तुमच्या अस्तित्वाची किंमत उरणार नाही. स्वतःचा स्वाभिमान जपणे ही तुमची पहिली जबाबदारी आहे. 47. वेळ बदलली की माणसं बदलतात हा सृष्टीचा नियम आहे, त्यामुळे कोणाच्याही बदलण्यावर जास्त दुःख करत बसण्यात आपला वेळ वाया घालवू नये. 48. कौतुक हे नेहमी सर्वांसमोर व्हावे आणि चुका ह्या एकांतात सांगितल्या जाव्यात, पण दुर्दैवाने जगात नेमके यांच्या उलट घडतात. 49. आयुष्याचा प्रवाह हा शेवटी एकट्याचाच असतो. लोक प्रवासात भेटतात, काही काळ सोबत करतात, पण शेवटपर्यंत कोणीही नसते. 50. अनुभव हा जगातला सर्वात मोठा शिक्षक आहे. जो धडा तुम्हाला एखादी व्यक्ती किंवा परिस्थिती शिकवते तो जगातील कोणतीही शाळा शिकवू शकत नाही. 51. मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. हे माहीत असूनही आयुष्यभर माणूस अशा प्रकारे वागतो की जणू तो कधी मरणारच नाही. हे 51 जीवनातील सत्यानुभव म्हणजे केवळ शब्द नसून आजच्या व्यवहारवादी जगाचा आरसा आहे. आयुष्याच्या प्रवासात जेव्हा माणसं आणि परिस्थिती आपल्याला थकवतात तेव्हा हेच अनुभव आपल्याला सावध करतात आणि खंबीरपणे उभं राहण्याची ताकद देतात. हे विचार वाचून जर तुम्हाला स्वतःच्या आयुष्यातील एखाद्या व्यक्तीची किंवा प्रसंगाची आठवण आली असेल तर समजून द्या की तुम्ही जीवनात खरा अर्थ शिकला आहात. हे जीवनातील कटू सत्य अनुभव तुम्हाला कसे वाटले यातील मुद्दा तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या सर्वात जास्त जवळचा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हे विचार तुम्हाला मनापासून पटले असतील तर व्हिडिओला पोस्टला नक्की लाईक करा. आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हे सत्यानुभव शेअर करा, त्यांनाही सावध करा. अशाच प्रकारच्या प्रेरणादायी आणि वास्तववादी विचार दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. माणसं ओळखा, सावध राहा आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. धन्यवाद.